नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत. ह्या वाचनाद्वारे आपण पाहणार आहोत की तुमची जी काही स्थिती आहे त्या स्थितीत तुम्हाला ब्रह्मांडाकडून काय मार्गदर्शन आहे. हे कलेक्टिव्ह रीडिंग असल्यामुळे ह्याच्यात तुमच्यासाठी एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्यासाठी असू शकतं. काय मार्गदर्शन आहे. त्यांच्या स्थितीत काय मार्गदर्शन. तुमची जर अशी स्थिती आहे 5 ऑफ पेंटॅकल्सची, जिथे तुम्हाला असं वाटतं आहे की मला माझ्याबरोबर कोणीच नाही आहे, मला एका ईश्वरा वाचून दुसऱ्या कोणाचीही मदत नाही आहे, तुम्ही स्वतःला कुठे कमजोर जर समजत असाल तर तुम्हाला इथे मार्गदर्शन आहे की तुम्ही तुमच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर पळा. तुम्हाला जर कुठे अशी स्थिती झाली असेल की जिथे लोक तुमच्याशी वाद घालत आहेत, भांडणं होत आहेत किंवा विचार पटत नाही आहेत, तर अशा ठिकाणाहून तुम्ही दूर व्हा, अशा लोकांपासून तुम्ही दूर व्हा. आणि जर ही तुमचे स्वतःचेच विचार असतील तर जे तुमचे नकारात्मक विचार आहेत त्यांच्यापासून स्वतःला दूर करा. जर वाईट स्थिती तुमच्या आयुष्यात अशा पद्धतीची जर आली असेल तर त्यातून तुम्हाला काय मिळालं, काय शिकलात ते घेऊन तुम्ही पुढे चला. जर तुम्ही अजूनही मागे वळून बघत असाल तर ते मागे वळून बघण्यात आता काहीच मुद्दा नाही आहे. नाईट ऑफ पेंटॅकल्सचं हे कार्ड सांगतंय की तुमची हळूहळू प्रगती होईल आणि जर कोणी तुम्हाला धोका दिला असेल तर ती व्यक्तीसुद्धा तुमच्या आयुष्यातून निघून जाईल. तुमची मेहनत, तुमची ताकद, तुमचं सत्य पाहून ही व्यक्ती निघून जाईल असं सुद्धा ही कार्ड सांगत आहेत.
आणि तुम्हाला जिथे फसवणूक तुमची झाली, जर कोणी तुम्हाला दगा दिला किंवा तुमच्या विचारांनी जर तुम्हाला दगा दिला असेल, तर ते नकारात्मक जी ऊर्जा होती तिचा अंत होत आहे. पण त्यासाठी तुम्हाला मेहनत घेत राहायचं आहे. प्रार्थनेवर विश्वास ठेवा. जितके तुम्ही शांत राहाल तितकंच, आणि दुसऱ्यांसाठी आणि स्वतःसाठी जितकी तुम्ही प्रार्थना कराल, देवाला समर्पित भावाने प्रार्थना करणं, शांत राहणं, ह्या गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. जर शब्दाने शब्द वाढत असेल तर थोडा वेळ, काही काळापर्यंत तुम्ही जास्त कोणाशी बोलायला जाऊच नका. कारण शब्दाने शब्द वाढून फक्त विनाकारण चर्चा होत राहतात. त्यातून काय साध्य होणार आहे का हे पाहायला हवं. तुम्ही अशा गोष्टींवर मेहनत घ्या ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देतील, ज्या गोष्टी तुम्हाला समृद्ध करतील, ज्या गोष्टींनी तुमचं मन त्या कामात व्यस्त राहील, जिथे तुम्हाला बाकी तहानभूक राहणार नाही, बाकी गोष्टींचा तुम्हाला विसर पडेल, अशा कामात स्वतःला व्यस्त करा. समर्पित भावना, समर्पणाची भावना महत्त्वाची आहे. पुढे काय होईल ह्याचा सतत विचार करण्यापेक्षा जे होईल ते ईश्वर आज्ञा समजून ते स्वतःच्या चांगल्यासाठीच होईल यावर विश्वास ठेवा. आपण शून्य आहोत हे एकदा आपल्याला समजलं की परिस्थिती कितीही बिकट असली तरी आपण सत्याच्या ताकदीवर, सत्याची बाजू पाहून आणि स्वतःचं सत्य जाणून आपण त्या वास्तवाला, ही जी तलवार आहे ती फक्त सत्याची नाही तर वास्तवाची पण आहे, त्या वास्तवाला आपण स्वीकारतो. ईश्वराने जी काही तुम्हाला स्थिती तुमच्यासाठी निर्माण केलेली आहे ते वास्तव तुम्ही स्वीकारू शकता. ती क्षमता तुम्हाला ठेवायलाच हवी, तरच ह्या स्थितीचा अंत होईल. आणि ही समर्पणाची भावना, ही प्रार्थना, हीच तुम्हाला ह्या तुमच्या धीम्या गतीतून, जी कामं तुमची अगदी हळूहळू होत आहेत त्या गतीतून तुम्हाला एक पुनर्जन्म देऊ शकते. ज्यावेळी तुम्ही ईश्वराला तुमचे भाव समर्पण कराल, त्या ऊर्जेत याल समर्पणाच्या, ईश्वरावर पूर्ण भरोसा ठेवाल, त्यावेळी ह्या स्थितीचा अंत होईल आणि तुमचं सत्य तुम्हाला पुढे घेऊन जाईल. जी काही आधीची ऊर्जा होती, नकारात्मक ऊर्जा होती, जी तुमच्या प्रगतीच्या आड येत होती, तिचा अंत होणार आहे. इथे डेथ कार्ड आहे आणि त्याच्या खाली हे 10 ऑफ सॉर्ड्सचं पण कार्ड आहे. दोन्ही कार्ड अंताबद्दलच सांगत आहेत. म्हणजे या वाईट स्थितीचा, या धीम्या गतीचा किंवा ह्या धोका जिथे मिळालेला आहे, हे नातेसंबंध असू शकतात किंवा तुमचेच विचार जे तुम्हाला त्रस्त करत होते आणि नकारात्मक करत होते, त्या ऊर्जेचा अंत होणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला प्रार्थना करणं, समर्पण भाव ठेवणं आणि आपल्या कामात व्यस्त राहणं हे महत्त्वाचं आहे.
आणि आपली सत्याची बाजू मांडणं. वास्तवाला पाहणं. ह्या सगळ्या गोष्टी तुमची प्रगती करतील आणि परिवर्तनसुद्धा आणतील. हे होतं आजचं रीडिंग. ह्याद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.